students, in this video we are going to learn one of the important question, that is appreciation of the poem. विद्यार्थी मित्रांनो, आपणास बोर्डाच्या परीक्षेत इंग्लिश ॲक्टिव्हिटी शीटमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. मित्रांनो, तो प्रश्न काय असतो आपल्या समोर आहे, त्याचे पॉईंट्स किती, कोणते आणि त्यांना मार्क्स किती असतात ते थोडक्यात जाणून घेऊया. त्याच्यानंतर आपण जी पहिली पोएम अभ्यासली आहे त्या पोएमवरती आपण ॲप्रिशिएशन तयार करणार आहोत. ती पोएम आहे अ टीनएजर्स प्रेयर. मित्रांनो, त्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये प्रश्न क्रमांक 3 बी, प्रश्न क्रमांक 3 ए असतो कॉम्प्रेहेन्शन रायटिंग ऑफ द पोएम, की ज्यामध्ये प्रश्न उत्तरे लिहायची असतात पोएमचे. आणि हा प्रश्न क्रमांक 3 बी जो असतो, तर तो रीड द फॉलोइंग पोएम and write its appreciation with the help of given points. असा हा प्रश्न असतो 5 गुणांसाठी. आता याच्यामध्ये नोट बघूया आपण. An appreciation of a given poem is asked. Points for appreciation will be provided in activity sheet. You may write appreciation in points format covering all the given points. पहा, परीक्षेमध्ये किंवा त्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपल्यासमोर पोएम दिलेली असते. त्या पोएमचं टायटल दिलेलं असतं, संपूर्ण पोएम असते, त्या ठिकाणी पोएटचं नाव पण दिलेलं असतं आणि आपणासमोर जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सनुसार उत्तर लिहायचं असतं. इथे एकूण 5 पॉईंट्स आहेत. बघूयात. पहिला पॉईंट आहे टायटल, त्यासाठी अर्धा गुण असतो. दुसरा नेम ऑफ द पोएट, अर्धा गुण असतो. राईम स्कीमसाठी 1 मार्क असतो. फिगर ऑफ स्पीचसाठी 1 मार्क असतो. आणि थीम किंवा सेंट्रल आयडिया 2 ते 3 लाईन्समध्ये लिहायची असते, त्याला 2 गुण असतात. अशा पद्धतीने हे 5 गुण असतात. तर मित्रांनो, त्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये पोएमच्या खाली असे हे 5 पॉईंट आपणास दिलेले असतात. मग आता उत्तर कसं लिहायचं? पहिला पॉईंट आहे टायटल. आता टायटल तुम्हाला कुठे मिळेल? समोर वरती पोएम असते, ते बघून त्या पोएमचं टायटल लिहायचं. आता कसं बघा, समजा आपल्याला आता ह्या पोएमचं ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. पोएमचं नाव बघा, अ टीनएजर्स प्रेयर. संपूर्ण पोएम आपल्या समोर आहे. त्यानंतर खाली जे मॉर्स कवींचं नाव पण आहे. तर आता पहिला जो पॉईंट आहे हा टायटल. मग कसं लिहिणार? टायटल शब्द लिहायचा. त्याच्या पुढे बघा आता कसं लिहिणार. टायटल लिहून झाल्यानंतर इकडे टायटल लिहा. द टायटल, बघा, द टायटल ऑफ द पोएम इज सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा अ टीनएजर्स प्रेयर. झालं, कॉमा कंप्लीट. याला अर्धा गुण आहे. टायटल पॉईंट लिहायचा, त्याच्या पुढे द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनएजर्स प्रेयर असं लिहा, किंवा डायरेक्ट तुम्ही
अ टीन एजर्स प्रेयर असं लिहिलं तरी पण चालेल. आता पुढचा पॉईंट आपण बघूयात. तो आहे नेम ऑफ द पोएट. असा पॉईंट लिहायचा आणि त्यामध्ये मग आधी आपण बघूया नेम ऑफ द पोएट कोण आहेत या ठिकाणी. तर पहा ते कुठे असतं, पोएमच्या शेवटी बघा, हा जे मॉर्स या ठिकाणी पोएटचं नाव आहे. तर आपल्यास ते लिहायचं आहे बघा. पॉईंट लिहिला समजा आपण, तो म्हणजे नेम ऑफ द पोएट कोलन केला. इथे लिहा जे मॉर्स असं लिहिलं तरी पण चालेल, किंवा पूर्ण वाक्यामध्ये द पोएट ऑफ द पोएम इज जे मॉर्स असं लिहिलं तरी पण चालेल. ह्याला अर्धा गुण आहे. आत्ता पुढचा पॉईंट लिहायचा तिसरा, तो म्हणजे राईम स्कीम. तर बघा मित्रांनो, राईम स्कीम कशी असते मी आपणास सांगितलेलं आहे. तरीही आपण इकडे बघूयात पोएममध्ये राईम स्कीम हा मुद्दा आपल्याला कव्हर करायचा आहे. कसा तो लिहायचा, राईम स्कीम काय असतं जाणून घेऊया आपण. मित्रांनो इथे बघा, फर्स्ट स्टँजा जो आहे ना, आपण त्याच्याबद्दल जरा बघूया. पहिला स्टँजा ह्या पोएमचा, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. हा जो स्टँजा बघा, याचा आपल्याला रायमिंग स्कीम तयार करायची आहे. तर ही जी फर्स्ट लाईन आहे, फर्स्ट लाईन इथे आपण देणार ए, हा दिला ए. सेकंड लाईन इकडे मेक आहे बघा, बिगिनिंग्स, चूज आणि टेक. बिगिनिंग्सला मेक हा शब्द राईम होतो का, यमक जुळतो का? जर जुळत असेल, जो ए दिला आहे तोच इकडे ए द्यायचा, आणि जर का यमक जुळत नसेल तर मग बी द्यायचा, पुढचा अक्षर द्यायचं. बिगिनिंग्स मेक रायमिंग जुळत नाही म्हणून आपण बी दिला. तिसरी लाईन आहे, त्या ठिकाणी चूज हा शब्द आहे. तर हा चूज शब्द बिगिनिंग्सला एमक जुळतो का, तर नाही. मेकला जुळतो का, तर नाही. मग जर जुळत नसेल तर पुढचं अक्षर सी तो आपण देत आहोत, दिला. आता टेक वर्ड आहे बघा, ही थर्ड लाईन होती. वेट आणि जस्ट वेट, येस. तर पहा इथे ही जी थर्ड लाईन आहे, ही फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. फर्स्टला आपण दिला आहे ए, इकडे दिला आहे बी, इथे दिला आहे सी. आता फोर्थ लाईन मेक, टेक रायमिंग वर्ड्स आहेत, मेक, टेक. मग मेकला कुठला नंबर दिला आहे आपण, बघा इकडे हा बी आहे. जर मेकला बी आहे आणि मेक, टेक हा रायमिंग जुळतो आहे, मग म्हणून त्यासाठी तुम्ही बी द्यायचा आहे. सेकंड आणि फोर्थ लाईन, सेकंड आणि फोर्थ लाईन ह्या रायमिंग वर्ड्स आहेत. मग सेकंडला जे अक्षर असतं ते फोर्थला द्यावं लागेल. तर इथे रायमिंग स्कीम कुठली आहे, ए कॉमा बी कॉमा सी कॉमा बी, ए बी सी बी. अशा प्रकारे इथे रायमिंग स्कीम जो आहे तो आपल्यासमोर आहे. तर हा जो पॉईंट आहे राईम स्कीमचा, याच्या पुढे लिहिणार आपण. मग बघा मित्रांनो की पोएममध्ये अनेक स्टांजा असतात, 3, 4, 5 स्टांजा असतात, आणि काही ठिकाणी प्रत्येक स्टांजामध्ये सारखे राईम स्कीम असतात. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक स्टांजा वाईज वेगवेगळे रायमिंग स्कीम असतात. काही ठिकाणी राईम स्कीम अजिबात नसतात. ते बघायचं. जेव्हा राईम स्कीम नसेल तेव्हा फ्री वर्स असं म्हणतात. फ्री FREE, वर्स VERSE असं लिहायचं. जेव्हा रायमिंग वर्ड्स नसतील म्हणजेच राईम स्कीम नसेल तेव्हा फ्री वर्स असं लिहायचं.
आणि जर का पोएममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक स्टांजा वाईज राईम स्कीम वेगळं असेल तेव्हा उल्लेख करायचा, आपण कोणत्या स्टांजाचा राईम स्कीम लिहित आहोत. आता इथे आपण पहिला स्टांजा पाहिला, मग राईम स्कीम हा जो मुद्दा आहे तो लिहून झाल्यावरती असं लिहायचं बघा, इन द फर्स्ट स्टांजा द राईम स्कीम इज A, B, C, B असं उत्तर लिहायचं. इन द फर्स्ट स्टँझा द राईम स्कीम इज ABCB अशा प्रकारे उत्तर लिहिणं आवश्यक आहे. आता पुढचा बघूया पॉईंट, फिगर ऑफ स्पीच एनी वन असा पॉईंट आहे. ह्याला सुद्धा 1 गुण 1 मार्क आहे. आता मित्रांनो, राईम आपलं फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय असतं, किती असतात, कसे ओळखायचे, हे आता आपण समजून घेऊया थोडक्यात. मित्रांनो, फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार, आणि इंग्रजी भाषेमध्ये 20 पेक्षा अधिक फिगर्स ऑफ स्पीच आहेत, अलंकार आहेत. त्यासाठी ते कोणते आहेत, त्यांच्या डेफिनेशन काय आहे, त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत, त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवून देईन किंवा आपण एक लेक्चर घेऊ, तुम्हाला ते लिहून पाठवेल. आता इकडे जर आपण पाहिलं, त्या ठिकाणी एकच असा फिगर ऑफ स्पीच लिहायचा आहे. एनी वन त्यांनी म्हटलेलं आहे बघा, एनी वन लिहा. तर मित्रांनो, एक तुम्हाला आयडिया सांगतो. आत्ताच बोललो 20 पेक्षा अधिक ते असतात, आणि काही कारणास्तव तुम्हाला जर येत नसेल हरकत नाही, परंतु प्रत्येक पोएमध्ये एक आपण जर ऑब्झर्व केलं तर तिकडे तुम्हाला ॲलिटरेशन पहा, ॲलिटरेशन हा ई आहे, ई हा आर आहे, ॲलिटरेशन, किंवा त्या ठिकाणी मेटॅफोर, रिपिटेशन, सिमिली अशा प्रकारचे तिथे फिगर ऑफ स्पीच हे कॉमन कॉमन असतात. जर तुम्हाला खरोखर येत नसेल तर यांपैकी एक लिहून टाका, ॲलिटरेशन लिहून टाका, तरी पण चालेल. मित्रांनो, आता बघा, इथे जर तुम्ही पोएम पाहिली तर ह्या पोएममध्ये इन्व्हर्जन आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे, ॲलिटरेशन आहे, मेटॅफोरसुद्धा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, हो की नाही. एक कॉलम होता बघा इंग्लिश वर्कशॉपमध्ये, 4th नंबरचा क्वेश्चन होता. त्यामध्ये मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन कॉलम बी असा तो होता. डिसिजन्स आय मस्ट मेक, इन्व्हर्जन. त्या ठिकाणी करेक्ट प्रोज ऑर्डर नाही म्हणून इन्व्हर्जन. प्लीज अपॉन माय आईज, डिअर लॉर्ड, ॲपॉस्ट्रॉफी आहे. ट्रॅव्हल डाऊन द डार्कंट रोड, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, ट्रॅव्हल डाऊन द डार्कंट रोड, ट्रॅव्हलचा टी, दचा टी रिपीट आलेला आहे, किंवा डाऊनचा डी, डार्कंटचा डी रिपीट आहे, आणि म्हणून इथे ॲलिटरेशन आहे. तसंच आय कॅन चूज टू मेक द रोड ऑफ लाईफ, इथे आहे मेटॅफोर. वाक्यामध्ये लाईक किंवा ॲज इथे नसतो, तुलना मात्र असते, आणि अशाला म्हणतात मेटॅफोर. तर मित्रांनो, एवढे 4 फिगर ऑफ स्पीच आपण ह्या पोएममध्ये शिकलो आहोत. तर तुम्ही ते लक्षात राहू द्या. एक लिहायचा असतो, तुम्ही जर इकडे लिहिला ॲलिटरेशन तरी 1 गुण आपणास मिळेल. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघूया. शेवटचा मुद्दा आहे थीम, सेंट्रल आयडिया, ॲटलिस्ट 2
to 3 लाईन्स, 2 ते 3 लाईन्समध्ये सेंट्रल आयडिया लिहावी लागते. त्याला 2 गुण आहेत. मित्रांनो, ह्या ठिकाणी जर सेंट्रल आयडिया सांगायचं म्हटलं तर फार मोठीसुद्धा आपण सांगू शकतो, पण तुम्हाला 2-3 वाक्यामध्ये ती लिहायची आहे. मग काय बरं लिहिणार इकडे? तर बघा, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, आय कॅन say to you that a teenager prays to the God. A teenager prays to the God to lead him or her and show the way of success and possibility of life. पुन्हा सांगतो बघा, a teenager prays God to lead him or her and show the way of success and possibility of life. Full stop. अशा प्रकारे मित्रांनो, आपणास हे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम अ टीन एजर्स प्रेयर ह्या पोएमचं व्हिडिओ पूर्ण ऐकून झाल्यावर तो वहीत लिहायचा आहे. Till then, take care. We will meet soon in our next video. Thank you.